हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 4 आणि आज सीझन 4चा पहिली चावडी आज होती. महेश मांजरेकर सरांनी आज सगळ्यांची शाळा घेतलेली आहे आणि शाळा घेण्यापेक्षा म्हणता येईल की सगळ्यांची पोल खोललेली आहे महेश मांजरेकर सरांनी. सर म्हणाले की या सीझनमध्ये सगळे जे लोक आहेत ते सगळे मागचे सीझन पाठ करून आलेले आहेत, सगळे ठरवून आलेले आहेत आणि कसं वागायचं कसं बोलायचं हे सगळं हे लोक ठरवून आलेले आहेत असं महेश मांजरेकर सर म्हटलेले आहेत. आणि खरंच अक्षरशः ते खरंच वाटतं, कारण आपण एक प्रेक्षक म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा सुद्धा या सीझनमध्ये पहिल्यापासून हे जाणवत होतं की काहीतरी जे आहे ते स्क्रिप्टेड असल्यासारखं दिसत होतं की किंवा ठरवून काहीतरी केल्यासारखं दिसत होतं. तर आज आपण सर काय काय कुणाबद्दल महेश मांजरेकर सर प्रत्येक कॉन्टेस्टंटबद्दल काय काय बोललेले आहेत ते आपण इथे गप्पा मारूयात, चर्चा करूयात. तर सगळ्यात प्रथम जो आहे तो प्रसाद. तर प्रसादला टार्गेट केलं गेलं असं सगळ्यांनाच प्रेक्षकांना वाटत होतं आणि बाहेर दिसताना असंच दिसत होतं की प्रसादला सगळ्या कॉन्टेस्टंटनी टार्गेट केलेलं आहे, अपूर्वाने सुद्धा टार्गेट केलेलं आहे. त्यावरती महेश सर बोलले की प्रसादला टार्गेट केलं गेलं का आणि प्रसाद तू ठरवून करतोस का हे सगळं. आणि ऑडियन्सला सगळं माहिती असतं, ऑडियन्स नोज एव्हरीथिंग. आणि सगळ्यात मोठे जे आहे ते ऑडियन्स आहेत त्यांना बरोबर कळतं कोण नॅचरली खेळतंय आणि कोण जे आहे ते मुद्दामून करतंय, असं हे प्रसादला सर म्हटलेले आहेत. आणि खरंच प्रत्येक सीनमध्ये असं वाटतं आपल्याला की प्रसादला टार्गेट केलं गेलेलं आहे, परंतु बाकीचे जे कॉन्टेस्टंट होते त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की मुद्दामून त्याला कोणीही टार्गेट केलं गेलं नाही आहे, परंतु त्याचं जे वागणं होतं, त्याचं जे बोलणं होतं, त्याच्या ज्या रिॲक्शन्स होत्या त्याच्यानुसार असं ते दिसलं की प्रसादला टार्गेट केलं गेलं आहे. प्रसाद खूप इनोसंटली इथं फेस करत होता सरांना, महेश सरांना. परंतु कुठेतरी प्रेक्षकांना सुद्धा ही शंका येते आहे की प्रसाद हे सगळं ठरवून करतो काय. महेश सरांनी सुद्धा त्यांना प्रसादला डायरेक्टली विचारलं की प्रसाद तू ठरवून करतोस का हे सगळं. आणि हा गेम जो आहे तो स्पॉन्टेनियसली खेळण्याचा आहे आणि तुम्ही जर असं जर ठरवून खेळत असाल तर प्रेक्षक ते ओळखतात आणि त्याप्रमाणेच तुम्हाला प्रेक्षकांकडनं रिॲक्शन मिळू शकते. तर हा असा प्रसादचा जो गेम आहे तो इथे सरांनी पकडलेला आहे. अपूर्वा आणि प्रसाद दोघेही असं ठरवून सीन क्रिएट करत आहेत असंच काहीच आपल्याला दिसत आहे. दुसरी आहे अपूर्वा जी आहे ती आपण सगळ्यांनीच पाहिलं की या आठवड्यामध्ये अपूर्वाचाच आवाज होता पूर्ण आठवडाभर आणि सरांनी सुद्धा सांगितलं की हा पूर्ण आठवडा फक्त अपूर्वा तूच ओरडत होती, सर्वात जास्त तूच ओरडत होती आणि दुसऱ्यांना तू सांगत होती गप्प बस वगैरे, परंतु तुझाच आवाज सगळ्यात जास्त मोठा होता असं सरांनी अपूर्वाला चांगलं खडसावलेलं आहे इथे. अपूर्वा तू आणि प्रसाद दोघे ठरवून करता का ग भांडणं, असं सुद्धा सरांनी इथे विचारलेलं आहे. कारण खरंच कुठेतरी अपूर्वा आणि प्रसाद हे ठरवून भांडतात की काय, कारण त्यामुळे ते कॅमेरासमोर येतात आणि प्रत्येक वेळी त्या सीनमध्ये ते असतात, प्रेक्षकांसमोर असतात असं सरांनी सुद्धा बोललेले आहेत की कॅमेरासमोर दिसण्यासाठी तुम्ही ठरवून हे भांडता का. आणि खरंच प्रेक्षकांना सुद्धा असंच वाटतंय, कारण प्रसादला कुठेतरी टार्गेट केलं गेलं आणि अपूर्वाने हे ते टार्गेट केलं असंच चित्र होतं आणि ते दोघंच पूर्ण आठवडाभर हायलाईट झालेले आहेत. आणि महेश सरांनी यांची ही जी खेळी आहे ती इथे पकडलेली आहेत. सर म्हणालेत की खरेच तुम्ही भांडता की खोटं भांडता कॅमेरासाठी. आणि अपूर्वा आणि प्रसाद जे आहे त्यांची इथे पोल खोललेली आहे सरांनी आणि त्यांनी खूप एक्सप्लेनेशन त्याच्यासाठी दिलेलं आहे. अपूर्वा पण मी असं काही करत नाही म्हणून सांगते, प्रसाद पण सांगतोय, परंतु प्रेक्षक आहेत त्यांना सगळं कळतं आणि महेश सरांना सुद्धा सगळं कळतं, कारण कॅमेरा जो आहे तो काहीच लपवत नसतो. यशश्री मसूरकर सर तिला मसूरकर असं म्हणत होते आणि बाळबोत, बधीर आणि खूप काय काय मसूरकरला सर बोललेले आहेत. आणि सरांनी तिला स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो आहे तो लहान मुलांचा शो नाही आहे, आपण त्याच्यासाठी वेगळा सीझन घेऊयात, पण हा मोठ्यांचा शो आहे त्यामुळं मोठी असल्यासारखी तू वाग, बाळबोध आणि बधीर वागू नको, कारण तू जे वागते ते खोटं वाटतंय. तुला असं वाटतं की हे खूप छान दिसत असेल पण ते अजिबात छान दिसत नाही असं सरांनी सांगितलेलं आहे. असं ही यशश्री मसूरकर हिचंही पोल सरांनी खोललेली आहे, कारण जे किरण मानेंनी बिग बॉसचा आवाज काढून जे तिला फसवण्याचा प्रयत्न केला होता तो अगदीच लक्षात न येण्यासारखा नव्हता. आवाज किरण मानेंचा ओळखू येण्यासारखा होता. बिग बॉसचा आवाज आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे, परंतु तरीही यशश्रीने काहीतरी ॲक्टिंग तिथे करण्याचा प्रयत्न केला, जे सरांनी सांगितलं की तुझी ॲक्टिंग तिथे बिलकुल जमलेली नाही आहे
आणि तू जे स्टोअर रूमच्या समोर जाऊन उभी राहिली होती, लगेच तुझं लक्षात येत होतं की तू खोटी वागत आहे तिथे. त्यावर यशस्वीने अर्थात त्याच्यावरती नकार दाखवलेला आहे, परंतु सर म्हणाले की तू आता सांगू शकत नाहीस की तू त्यावेळेस ॲक्टिंग करत होतीस म्हणून. आणि मी पण तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं की यशस्वीचं काहीतरी वेगळं लॉजिक आहे, ती वेगळ्या पद्धतीने काहीतरी खेळत आहे आणि तिला तो आवाज ओळखू आला तरी पण मुद्दामून तिने तो जो ॲक्ट केला तिथे तो मुद्दामून केलेला होता. महेश सरांनी यशस्वीला हेही सांगितलं की जे जेन्युइनली खेळतात, जेन्युइनली वागतात तेच पुढे जातात, त्यामुळं कुठेही तू मुद्दामून असं वागण्याचा प्रयत्न करू नकोस असं सरांचं म्हणणं होतं, असा अर्थ होता त्यांचा. आणि यशस्वीने सुद्धा ते मान्य केलं. अर्थात तिने डायरेक्टली मान्य केलेलं नाही आहे, परंतु तिला स्वतःला हे कळालं असेल मनामध्ये की खरंच ती जेन्युइन वागत नाही आहे. प्रेक्षकांचं अटेन्शन घेण्यासाठी ती काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत आहे. विकास आणि तिच्या डान्सबद्दल सुद्धा सर तिला म्हणाले की विकास वेगळाच डान्स करत होता आणि तू वेगळाच डान्स करत होती, तू त्याने शिकवलेल्या स्टेप्स करत नव्हती. आणि तिथे सुद्धा ती यशस्वी एक नॉन डान्सर आहे, ती डान्स व्यवस्थित करू शकत नाही, ती ॲक्टर आहे, परंतु ती विकासच्या स्टेप्स फॉलो करत नव्हती हे सरांनी तिला सांगितलं. निखिलचा सुद्धा सरांनी समाचार घेतलेला आहे की निखिल तू हे सिंपती मिळवण्यासाठी केलंस का? जेव्हा संचालक असताना जे निखिलने केलं ते तू सिंपती मिळवण्यासाठी केलंस का असं सरांनी डायरेक्टली निखिलला विचारलेलं आहे. आणि निखिल तुझा स्पीड वाढवण्याची खरंच गरज आहे असं सरांनी सांगितलेलं आहे. आणि निखिलची थोडी मध्ये सर ॲक्टिंग पण करत होते. आणि निखिल खरंच निखिलला अजून हा गेम समजून घेण्याची गरज आहे, स्पीड वाढवण्याची गरज आहे. किरण माने यांना सुद्धा सरांनी फैलावरती घेतलं आहे की तुम्ही सेफ खेळताय, तुम्ही घरामध्ये काहीही करत नाही आहेत. आणि जेव्हा संचालक म्हणून मानेंनी जे केलं, किरण मानेंनी, की कुठल्याही डान्समध्ये तुम्ही एक्सपर्ट नसताना तुम्ही जे तुमचं जे क्रिएटिव्हिटी आणि हे शब्द जे वापरले त्यांच्याबद्दल पण सर किरण मानेंना बोललेले आहेत की तुम्ही पूर्ण निखिलला कसं गुंडाळं हे सरांनी सांगितलेलं आहे. आणि किरण मानेंचा जो डान्स होता, त्या स्टेप्स ज्या होत्या, ज्या विकास आणि ते करत होते, तर त्या स्टेप्सला सुद्धा सरांनी सांगितलं की तुम्हाला प्रेक्षकसुद्धा अशाच पद्धतीने बाहेर काढतील. आणि विकासला सर म्हणाले की विकास तू घरात काहीच करत नाही आहेस आणि इथून जाताना तू मला म्हणाला होतास की तू काहीतरी करून दाखवणार आहेस, बोलणार नाही पण करून दाखवणार, परंतु तिथे तू काहीच करत नाही आहेस असं विकासला सरांनी सांगितलेलं आहे. जर तू कुणाला घाबरत असशील तर मी इथे चावडीवरती आहे, त्यामुळं कुणाला घाबरू नको आणि तू गेम दाखव असं सरांनी सांगितलेलं आहे. किरण माने तुला गुंडाळत आहेत असं सुद्धा इंडिकेशन सरांनी दिलेलं आहे. तर असा हा विकास त्याला सरांनी थोडंसं अलर्ट व्हायला सांगितलेलं आहे. योगेशला सरांनी विचारलं की तुला काय वाटतं, तुझा जो बेस्ट फ्रेंड आहे विकास त्याच्याबद्दल, तेव्हा योगेशने सुद्धा सांगितलं की तो पपेट झाला आहे मानेंचा आणि अगदी खरं आहे, तो खरंच पपेट होऊन बसलेला आहे तिथे. समृद्धीला सर म्हणाले, समृद्धी जाधव जी स्प्लिट्स विलामधनं आलेली आहे आणि तिला सरांनी सांगितलं की जो रडण्याचा तू सीन केलास की अपूर्वासमोर तू रडून दाखवलंस आणि नंतर लगेच तुझा स्वतःचा स्टँड बदलला, सॉरी म्हटलंस, आणि हे जे सगळं जो सीन होता तो अगदी ठरवून केल्यासारखा सीन होता. आणि जसं अपूर्वा आणि प्रसाद जसे ठरवून भांडल्यासारखे वाटतात तसंच सेम समृद्धीसुद्धा कॅमेरासमोर तो सीन तिने केलेला आहे. लगेच तिने स्टँड बदलला, नॉर्मल झाली असं पण समृद्धीला सरांनी सांगितलेलं आहे की स्पॉन्टेनियसली खेळा तुम्ही, हे असं स्क्रिप्टेड खेळू नका. आधीच्या एका प्रसंगामध्ये सुद्धा जेव्हा प्रसादला हे करायचं होतं, सांकाम्या म्हणून ठरवायचं होतं, त्यावेळेस सुद्धा समृद्धीने स्वतःचा स्टँड चेंज केला होता. तिथेही सरांनी तिला सांगितलं की तू आधी योगेशला चॉईस केलं होतं सांकाम्या म्हणून आणि नंतर पुन्हा तू तुझा स्टँड बदलून प्रसादला हे केलं, तर त्याचं पण रिझन सरांनी तिला विचारलं आणि तू स्टँड बदलतेस असं सरांनी तिला सांगितलेलं आहे. योगेशला सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की तुला जास्त खेळण्याची गरज आहे आणि फक्त काहीतरी ते सर म्हणले एक मुक्का असं काहीतरी सांगितलेलं, तेवढंच करून जमणार नाही. अमृता देशमुख ही सांकाम्याची वकील आहेस का असं सरांनी तिला विचारलं, परंतु अमृता त्यातल्या त्यात चांगली खेळती असं सरांचं म्हणणं होतं. अमृता दुसरी जी अमृता आहे ती आहे अमृता धोंगडे.
अमृता धोंगडे ही तुला आता कोल्हापुरी ठसका दाखवण्याची अजून गरज आहे, तुझा कोल्हापुरी ठसका दिसू दे असा सल्ला सरांनी तिला दिलेला आहे. आणि तेजस्विनी लोणारे ही खरंच जेन्युइन वाटते. तेजस्विनी लोणारे ही अगदी नॅचरल खेळत आहे असं दिसतं आहे. आणि सरांनी सुद्धा तिला खूप काही जास्त बोललेले नाही आहेत. उलट तिनेच असं सरांना सांगितलेलं आहे की अपूर्वा आणि प्रसाद जे आहेत ते कुठेतरी ठरवून खेळतायत. हे तेजस्विनीनेच सांगितलं, तिला सुद्धा ते जाणवलेलं आहे. आणि तेजस्विनी जी आहे ती जेन्युइन वाटते सगळ्यांमध्ये. अक्षय आणि प्रसादच्या डान्सबद्दल सर बोलले आणि अक्षयनी चांगला डान्स केला असं पण सरांनी सांगितलेलं आहे. परंतु प्रसादला अशा याच्यामध्ये एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि त्यांनी चांगला डान्स केला असं पण सर म्हणाले आहेत. आणि अक्षय, तू अपूर्वाच्या इन्फ्लुएन्स खाली आहेस का आणि अपूर्वाला तू लीडर म्हणून तिच्याप्रमाणे मागे करतो आहेस का असं पण सरांनी सांगितलं की अक्षयकडनं खूप अपेक्षा होत्या परंतु त्याने डिसअपॉइंट केलेला आहे असं सरांनी अक्षयला सांगितलेलं आहे की तू स्वतःचा गेम खेळ, अपूर्वाच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर खेळू नको. आणि जो लावणीचा जो डान्स होता तो डान्स मेघाला का दिला गेला नाही असं पण सरांनी म्हटलं की जेव्हा लावणी सम्राज्ञी तुमच्या घरामध्ये होती तर तो जो चंद्राचा जो डान्स होता तो मेघाला द्यायला हवा होता असं महेश सरांचं म्हणणं होतं की तिथे डान्स चांगला होणं अपेक्षित होतं. मग प्रत्येक वेळी मुलांना, प्रत्येक सीझनमध्ये मुलांना लावणी द्यायची आणि त्यामुळं ते चांगली प्रेक्षकांना चांगली वाटते असं नाही आहे. जो चांगला डान्स करतो त्याला तो डान्स द्यायला हवा असं पण सरांचं म्हणणं होतं. त्रिशूलबद्दल सर असं म्हणाले की त्रिशूलकडनं एवढ्या अपेक्षा नव्हत्या परंतु त्रिशूल चांगलं खेळत आहे. आणि अक्षयने त्याला विनाकारण जे सुरुवातीला सांगकाम्याच्या याच्यामध्ये टाकण्यासाठी जे रिझन दिलं होतं, ग्लास धुतला नाही, ते पण सरांनी त्याच्यावरती सुद्धा बरेच बोललेले आहेत की त्याने जर पाणी पिलंच नाही तर तो ग्लास कुठनं धुईल असं सरांनी अक्षयला विचारलेलं आहे. आणि हे सगळं तुम्ही मागचे सीझन पाहून आलेला आहात आणि तसंच पुन्हा या सीझनमध्ये होईल असं अपेक्षा करू नका. तसंच होईल आणि तसंच प्रेक्षकांना आवडेल असं नाही. रोहित शिंदे याच्याकडनं सुद्धा सर म्हटलं की मला याच्याकडनं सुद्धा खूप जास्त एक्सपेक्टेशन नव्हते परंतु रोहित सुद्धा चांगला खेळतोय असं सर म्हणालेले आहेत. आणि तर अशी ही आज बिग बॉसची पहिली चावडी झालेली आहे. आज सर खूप जास्त जे रेग्युलर सर शाळा घेतात तसं खूप जास्त, कारण आज पहिलीच चावडी होती त्यामुळं खूप सामंजस्याने सरांनी सगळ्यांना समजावलेलं आहे. आणि प्रत्येकाला त्याचे त्याचे पॉईंट्स सरांनी समजावून सांगितलेले आहे, दाखवून दिलेले आहे, कुठे चुकतायत सगळे कॉन्टेस्टंट हे पण सरांनी सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात अपूर्वा आणि प्रसाद आणि यशश्री यांची चांगलीच पोलखोल सरांनी केलेली आहे की ते मुद्दामून असं वागताहेत असं सरांनी त्यांना सांगून दिलेलं आहे. तर अशी ही आजची चावडी आज संपन्न झालेली आहे. आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.